नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. लक्ष द्यायचंय, आता नुकताच 7वी आणि 4थी स्कॉलरशिपचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप जण पात्र झालेले आहेत. कोणीही सांगू शकत नाही, कोणताही चॅनल वाला तुम्हाला सांगू शकत नाही की याची मेरिट लिस्ट काय लागेल. मागच्या मेरिट लिस्ट वरूनच ते जज करतायत, पण मागच्या आता जज करायला पण काही नाही, कारण की 4थी आणि 7वीची पहिल्यांदाच एक्झाम आहे. फर्स्ट टाइम होते. मागे 5वी आणि 8वीची होत होते, आता 4थी आणि 7वी पहिल्याच वर्गाला आहेत. तर लक्षात घ्यायचं आहे, आपण जर पात्र ठरतोय तर काय काय डॉक्युमेंट्स तुमच्यासाठी याच्यासाठी आवश्यक असणार आहेत. जर आपण तेव्हा पात्र ठरलो, मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव आलं, त्या अगोदर एवढे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं, सर्वात अगोदर आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे. आधार कार्ड म्हणजे कसं, बँक पासबुकला आधार कार्ड लिंक पाहिजे आणि तोच मोबाईल नंबरही आता याच्यात दिला असेल बघा, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी. आता हे सगळं तिन्ही गोष्टी आणि याच्यात बँक पासबुक पण आहेत तुम्हाला, तर बँक पासबुक आधारचे लिंक असलेलं पाहिजे. म्हणजे याच्या तिन्ही गोष्टी तुमच्या लिंक असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर, बँक पासबुक आणि आधार कार्ड नंबर, त्या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला लिंक असल्यात आणि बँक पण कोणती पाहिजे, नॅशनलाइज बँक पाहिजे. काय नॅशनलाइज बँक म्हणजे काय, की महाराष्ट्र ग्रामीण वगैरे ज्या महाराष्ट्रापुरता सीमित आहेत अशा बँका नाहीत, नॅशनलाइज बँका तुम्हाला आवश्यक असतात. HDFC झाली, SBI झाली, अशा बँक, पंजाब नॅशनल, या बँक तुमच्यासाठी काय असणार, त्याच्यात खाते असणं तुमचं आवश्यक आहे. तुमचा असो, मुलांचा असो किंवा विद्यार्थ्यांचा असो किंवा पालकांचा असो, त्याच्याने फरक पडत नाही. पण ज्याचं कोणाचं तुम्ही सबमिट करणार आहेत त्याचं असणं आवश्यक आणि त्याला ह्या सगळ्या लिंक असणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पासपोर्ट आकाराचे फोटो तर तुमच्याकडे अवेलेबलच आहेत. नसेल तर आताच काढून घ्या, नंतर घाई गडबड व्हायला कामा नाही. बघा, मागील वर्गाचं गुणपत्रक जे मागच्या ते चेक करत असतात, मागील वर्षात तुम्हाला 40% वरती आहे का, तुम्ही पास आहेत का. त्यासाठी काय लागतं, तुम्हाला मागील वर्षाचं गुणपत्रक आवश्यक असतं. शाळेचा बोनाफाईड प्रवेश दाखला, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, शाळेतून 2 मिनिटात तुम्हाला भेटून जातो, तुमच्या शिक्षकांकडून तुम्हाला भेटून जात असतो. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, 3.5 लाखाच्या खाली, 2.5 लाखाच्या खाली की 3.5 ती तरतूद व्यवस्थित बघा. तर त्याच्या खाली जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला काय असणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागतो. त्यांनाच फॉर्म भरता येत असतो. फॉर्म भरायच्या वेळेस पण तुम्ही हे डॉक्युमेंट सबमिट केलेत, पण त्याच्यानंतरही स्कॉलरशिप मिळण्यासाठी हे डॉक्युमेंट तुमच्यासाठी आवश्यक असतात. जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट खरं आहे की नाहीये, ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे तुम्हाला द्यावं लागतात. ओरिजिनल डॉक्युमेंट तिथून स्कॅन करून आपल्याला परत करावं लागतात, म्हणजे ते आपल्याला परत करून देतात. पण ओरिजिनल ID प्रूफ आपलं त्यांच्याकडे असणं गरजेचं असतं, तेव्हाच आपल्याला स्कॉलरशिप मिळत असते. रहिवासी तर तुमच्याकडे आहे. फी पावती कशाची, जे शाळेची फीस पावती राहतात, म्हणजे तुम्ही शाळेची फीस देतायत त्याला मदत करण्यासाठी स्कॉलरशिप तुम्हाला मिळत असते. आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबरचं तर तुम्हाला सांगितलंय, ईमेल ID व्यवस्थित टाकायचे आहेत, पासपोर्ट वगैरे लक्षात ठेवायचा आहे. आता 1 महिन्यानंतर